एक महत्त्वाची बातमी आहे बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील। बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर करण्यात आला। ट्रान्झिट रिमांडवर त्याला ठाण्याला आणलं जात असताना मुंब्रा बायपास जवळ अक्षय शिंदे यानं पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडण्यात आल्या। यातील एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली आणि यातच अक्षयचा मृत्यू झाला। आता एन्काउंटर ज्या गाडीत झाला त्या गाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अक्षयचा एन्काउंटर ज्या गाडीत झाला त्याचा पंचनामा करण्यात आलाय। गाडीत बंदुकीच्या 4 रिकाम्या पुंगळ्या आढळलेल्या आहेत, त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। अक्षयनं 3 गोळ्या झाडल्या तर एक गोळी वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली होती। गाडीत 2 वेगवेगळे रक्ताचे नमुने सापडलेत, त्यात एक रक्ताचा नमुना अक्षय शिंदेचा तर दुसरा रक्ताचा नमुना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। बातमीचा विस्तार पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अक्षय शिंदेला पोलीस व्हॅन मधून तळोजा कारागृहातून ठाण्याला आणलं जात होतं। त्याच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या आरोप प्रकरणी चौकशीसाठी पोलीस त्याला नेत होते, तेव्हा पोलीस व्हॅन मध्ये अक्षय शिंदेनं सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला। यात निलेश मोरे जखमी झाले। व्हॅन मध्ये सोबत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवरती गोळी झाडली। अक्षयच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झालाय। त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात केलं जात आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी याआधी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं। संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती। एका खून प्रकरणातील आरोपी विजय पालांडे हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता, तेव्हा संजय शिंदे यांना निलंबित केलं होतं। पण 2014 मध्ये मुंबई पोलिसात संजय शिंदे यांना पुन्हा कामावरती घेण्यात आलं होतं।